सामंत वर्षा बंगल्यावरती दाखल झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी उदय सामंत दाखल झाल्याचं कळतंय। सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून पुन्हा वर्षा बंगल्यावरती चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। मंत्री उदय सामंत वर्षा बंगल्यावरती दाखल झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा इथं उदय सामंत दाखल झाल्याचं कळतंय। यावेळी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून पुन्हा त्यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत। वर्षा बंगल्यावरती त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी उदय सामंत जे आहेत ते एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। त्यासाठी ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात वर्षा बंगल्यावर दाखलही झालेत। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज यांच्याकडून। पंकज, उदय सामंत मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार असल्याचं कळतंय, ते दाखल झालेत, काय सध्याचा तपशील आहे? गार्गी, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला उदय सामंत पोहोचलेले आहेत। खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर मुख्यमंत्री आणि उदय सामंत हे दोघं शेजारी आहेत। दोघांच्याही बंगले अगदी एक भिंत दोघांच्या बंगल्यामध्ये आहे। उदय सामंत मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला पोहोचले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाची उमेदवारी नक्की कोणाला जाणार याबाबतीत पूर्ण ठोस घोषणा होत नाहीये किंवा ठोस माहिती समोर येत नाहीये। या मतदारसंघातून नारायण राणे भाजपतर्फे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे इच्छुक आहेत। कुठेतरी आपल्या भावाला तिकीट मिळावं यासाठी उदय सामंत प्रयत्नशील आहेत। मात्र हे तेव्हा शक्य होईल जेव्हा ही जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिली जाईल। यासाठी प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत, चर्चा सुरू आहे। नक्की कोणाला मिळेल या बाबतीत दोन्ही बाजूने आपापली जी मतं आहे ती ठेवली जात आहेत मुख्यमंत्र्यांकडे की कोण सक्षम उमेदवार आहे, निवडून येण्याची क्षमता कोणाची अधिक आहे, या क्षमतेवरनच उमेदवारी कोणाला दिली जाईल हे नक्की होणार आहे। निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता महत्वाची असणार आहे। त्यामुळे या सगळ्या विषयावरती जी चर्चा जी आहे ती सुरू आहे। उदय सामंत हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपली बाजू सांगण्यासाठी किंवा तिकीट मिळालं तर समीकरणं काय असतील, गणित मतांची कशी जुळवली जातील, बेरीज कशी केली जाईल, कुठली वोट बँक आहे जी उदय सामंत यांच्या भावाला अनुकूल आहे आणि कुठली वोट बँक जी आहे ती नारायण राणे यांच्या साठी प्रतिकूल आहे, सगळ्याची माहिती दिली जाईल आणि त्याच्यात नंतरच लवकरच म्हणजे 2 दिवसामध्ये ही घोषणा केली जाईल। बरं, नक्कीच याकडे लक्ष असेल पंकज। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।